पण दुर्दैव आपलं हेच आहे की जसं दक्षिण भारतात जर तुम्ही पाहिलात तर केरळ असेल, तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, हे सगळेच मुख्यमंत्री लढत आहेत, झगडत आहेत दिल्लीशी की आम्हाला आमचा हक्क परत द्या, हक्क जो आहे तो न्याय हक्क आम्ही लढत आहोत त्याच्यासाठी, आमच्या हक्काचा पैसा परत द्या. पण महाराष्ट्र म्हणून आपले जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते काय करतात? लोटांगण. दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण. लढणार कोण आपल्यासाठी? तुम्ही विचार करा, हा जो 20 ते 25 हजार कोटीचा जो पैसा आहे, जो टॅक्सचा पैसा आहे, जो जीएसटी मधून परत आपल्या महाराष्ट्रात यायला पाहिजे, जर तो आला असता तर सहज असंच्या असं आपण शेतकरी बांधवांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी कितीतरी गोष्टी आपण करू शकतो. कारण हा पैसा तुमचा आमचा कराचा पैसा आहे, आपल्या हक्काचा पैसा आहे, महाराष्ट्राचा पैसा आहे. पण दुर्दैव आपलं हेच आहे की दिल्ली समोर जसं पंजाब मधले, हरियाणा मधले, चंदीगड मधले जे शेतकरी आहेत ते लढत आहेत. दिल्ली आपल्यासाठी दूर आहे म्हणून आपण तर तिथे जाऊ शकत नाही, पण आपण आपलं राज्य देखील, आपलं राज्यातलं सरकार देखील दिल्ली समोर चिडीचूप आहे, बोलू शकत नाही. कारण सगळी मेहरबानी ही दिल्लीची आहे की तुम्हाला एक महाविकास आघाडीचं सरकार पाडून, उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून, शिवसेना फोडून, राष्ट्रवादी काँग्रेस फोडून, एक परिवार फोडून, आज काँग्रेस फोडून जे सरकार, खोके सरकार बसवलेलं आहे, हे खोके आले कुठून हे जर तुम्हाला समजलं तर हे खोके सरकार आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री काही दिल्ली समोर बोलू शकणार नाही, कारण ती त्यांची मेहरबानी त्यांच्यावर आहे. पण माझा सवाल हाच आहे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना की एवढे जर तुमच्याकडे 210 लोक, 215 लोक जर विधान भवनात तुम्ही गोळा केले असतील, खोके देऊन, खोके घेऊन, जे काही तुमचं असेल देवाणघेवाण करून जर तुम्ही एकत्र केले असतील, एवढं बहुमत तुमच्या सोबत असेल, एवढी महाशक्ती दिल्लीची तुमच्या मागे असेल, तर थोडी तरी हिंमत दाखवा आणि आज केंद्र सरकारला सांगा की माझा शेतकरी आज आत्महत्या करत आहे, त्यांना गरज आहे ती मदतीची आहे, मोठं पॅकेज महाराष्ट्रासाठी द्या. पण आमचे घटनाबाह्य मुख्यमंत्री हे कुठेही काही बोलत नाहीत, दिल्ली समोर तर बोलतच नाहीत. कारण सगळं जे चालतं ते खोक्यांवर चालतं आणि स्वतःची शेती असं म्हणतात.